लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 14,45.97 कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोशलतेचं अनावरण करून शुभारंभ करण्यात आला। या ऐतिहासिक प्रसंगी उपस्थित राहिले। करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिराचे प्राचीन वैभव जपत भाविकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे। कोल्हापुराच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नगरविकास राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालक मंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे सावकार, आमदार निरंजन डावकरे, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विजय राठोड, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच शासनातील वरिष्ठ अधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।